मित्रांनो, आपल्या देशामध्ये नव्या पक्षाचा जन्म झालेला आहे. पक्षाचं नाव आहे कॉकरोच जनता पार्टी, म्हणजे बेरोजगार तरुणांच्या हक्काचं व्यासपीठ. आता या पक्षाचा जेव्हा जन्म झाला त्याची गोष्ट जरा निराळी आहे. आपल्या देशाचे सर्वोच्च न्यायाधीश सूर्यकांतजी यांनी बेरोजगार तरुणांची तुलना झुरळासोबत केली होती आणि ते म्हणाले होते की हे बेरोजगार तरुण झुरळाप्रमाणे असतात, म्हणजेच कॉकरोचप्रमाणे. ते पुढे जाऊन मीडिया, सोशल मीडिया आणि RTI कार्यकर्ते बनून व्यवस्थेवर हल्ले करतात, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि याच मुद्द्याला धरून अभिजित नावाच्या मराठी तरुणानं या पक्षाची स्थापना केलेली आहे. आणि पक्षाची स्थापना झाल्यानंतर 5व्याच दिवसात, म्हणजे स्थापनेच्या 5च दिवसात सोशल मीडियावर या पक्षाने धुमाकूळ घातलेला आहे. जवळजवळ 60 लाख लोकांपेक्षा जास्त लोकांपर्यंत हे इंटरनेटवर पोचलेले आहेत, म्हणजे इंस्टाग्रामवर पोचलेले आहेत. त्यानंतर 1.5 लाखांपेक्षा जास्त ट्विटरवर फॉलोअर्स मिळवलेले आहेत. आणि या पक्षाचा फक्त सोशल मीडियावर धुमाकूळ आहे असं नाही, याची पात्रता आहे. जर तुम्हाला या पक्षाचे सदस्य व्हायचं असेल तर त्याच्या पात्रतेच्या अटीसुद्धा तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील आणि यांचा एक जाहीरनामासुद्धा आहे. आता पहिली अट ही आहे की तुम्ही बेरोजगार असणं गरजेचं आहे. दुसरं, प्रचंड आळशी आणि निष्क्रिय राहणं गरजेचं आहे. तिसरं म्हणजे तुम्हाला एक व्यसन असलं पाहिजे. ते व्यसन म्हणजे तुम्ही ऑनलाईन राहिलं पाहिजे. आणि चौथं म्हणजे तुम्हाला व्यावसायिकदृष्ट्या राग येणं किंवा राग येण्याची क्षमता तुमच्यात पाहिजे. म्हणजे राग येणं म्हणजे फक्त गप्प बसणं नाही, तर त्या राग व्यक्त केला पाहिजे तुम्ही. ह्या पात्रतेच्या अटी आहेत. जर तुम्ही या सगळ्या गोष्टी पूर्ण करू शकत असाल तर तुम्ही त्या गोष्टीसाठी किंवा कॉकरोच जनता पार्टीमध्ये सदस्य होण्यास पात्र आहात. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे यांचा जाहीरनामा. यांच्या जाहीरनाम्याची जरा गंमत आहे. आता कॉकरोच जनता पार्टी जर सत्तेत आली तर कोणत्याही निवृत्त सरन्यायाधीशाला, म्हणजे जजला, राज्यसभेची खासदारकी भेट म्हणून दिली जाणार नाही. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे कोणतंही वैध मत हटवलं गेलं तर निवडणूक आयोग असेल, सरकार असेल, विरोधी पक्ष असेल, यांना अटक केली जाईल. कारण त्यांच्या मते कोणताही मतदानाचा अधिकार कोणी हिरावू शकत नाही. जर हिरावत असेल तर ते दहशतवादापेक्षा कमी नाही आहे. तिसरं म्हणजे 33% महिलांना आरक्षण नाही तर 50% महिलांना आरक्षण दिलं जाईल. ते फक्त सीटसाठी नाही, म्हणजे खासदारकी आमदारकीच्या सीटसाठी नाही तर मंत्रिमंडळात सुद्धा 50% आरक्षण दिलं जाईल. त्याच्यानंतर अंबानी, अदानीसारखे जे मीडिया चालवणारे ज्या संस्था आहेत त्यांचे लायसन रद्द केले जातील. म्हणजे मीडिया स्वतंत्र ठेवला जाईल. म्हणजे हे त्यांचा नवीन प्रयत्न आहे. आणि जर एखादा आमदार किंवा खासदार दुसऱ्या पक्षात पक्षांतर करत असेल तर त्याला निवडणूक लढवण्यावर बंदी घातली जाईल. आणि त्याच नंतर 20 वर्ष कोणत्याही सार्वजनिक कार्यालयात कोणतेही पद त्याला दिले जाणार नाही. हा त्यांचा जाहीरनामा आहे. जर तुम्ही या सगळ्या गोष्टी तुम्हाला मान्य असतील, पटत असतील आणि तुम्ही पात्र असाल तर लवकरात लवकर प्रवेश मिळवा.